नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. आजचा विषय हा सगळ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असाच आहे की देवाच्या दारात गेल्यानंतर भक्तांकडून कसं नकळत पाप घडतं आणि यापुढे घडत राहणारं आहेच. परंतु काही भक्त जर सावध झाले तर त्यांना या व्हिडिओचा फार उपयोग होईल. आपण देवाच्या दारात का जातो, मंदिरामध्ये का जातो, तर तिथं देव आहे आणि त्या देवाचं दर्शन घेऊन त्याला डोळेभरे पाहून त्याचे आशीर्वाद प्राप्त करावे अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. बरेच भाविक आजही अनेक मंदिरात जातात, परंतु तिथं पुण्य प्राप्ती करून घेण्याऐवजी त्यांच्याकडून न कळत भरपूर प्रमाणात पापच जमा केलं जातं आणि ते पाप घेऊनच ते पुन्हा आपल्या घरी येतात. मला एका गुरुजींनी सांगितलं की लोक मंदिरात येतात आणि या मंदिराच्या आवारामध्ये इतक्या गप्पा गोष्टी करतात, जवळजवळ सगळेजण म्हटले तरी चालेल ते मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतात. मोबाईलवर आप्तेष्टांना, नातेवाईकांना, हितचिंतकांना फोन करून सांगतात, आम्ही फोटो पाठवत आहे, आम्ही अमुक केलं तमुक केलं, प्रवास चांगला झाला, प्रवासामध्ये मला वरचं बर्थ मिळालं, खालचा माणूस होता तो ॲडजस्ट झाला नाही, खूप त्रास झाला, वाटेमध्ये आम्ही थांबलो, अमुक खाल्लं तमुक खाल्लं. या एवढ्या वायफळ गप्पा 90 मिनटं म्हणण्यापेक्षा 90% वेळ या गप्पामध्येच जात असतो. खरं म्हणजे मंदिरात आल्यानंतर एवढी शांतता पाहिजे की दोघं जेव्हा देव आणि आपण समोरासमोर आल्यानंतर देव आपल्यावर बोलल्याचा भास व्हायला पाहिजे. परंतु मंदिरामध्ये घंटीचा आवाज, आरडाओरड, मोबाईल बोलण्याचा आवाज, कुठेही नामस्मरण केल्याचा आवाज मंदिरात येत नाही. गुरुजींनी खूप नाराजी व्यक्त केली, म्हणजे असंच चालणार आहे. परंतु तुम्हाला जर काही प्रबोधन करता आलं तर तेवढं तुम्ही भक्तांना सांगा. कारण आपण ज्या मंदिरात आलो तिथून आपण जाताना पुण्य घेऊन जायला पाहिजे. पण लोक कळत न कळत देवाच्या दारामध्ये इतकं महापाप करतात की तिथं आल्यानंतर ते परतताना महापापच बरोबर घेऊन जातात. एक साधी गोष्ट अशी आहे, आपण जीवन जगत असताना आपल्या घरामध्ये जर कोणी बाहेरच्या व्यक्ती आल्या आणि तुम्ही कामात असताल आणि तुमच्या घरामध्ये येऊन त्याने तुमच्याबरोबर आरडाओरड, फोनवर मोठ्याने बोलणं, उचापात्या करणं किंवा तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर ते योग्य होत नाही आणि तुम्हाला राग येतो. तुम्ही काही वेळा नाराजी प्रकट करत नाही, परंतु ती तुम्ही लक्षात ठेवता. तसंच देवाच्या दारामध्ये आहे. देवाच्या दारामध्ये देवाला तुम्हाला त्रास देण्याचा अधिकार अजिबात नाही. तुम्ही शांतच राहायला पाहिजे आणि तिथं देवाची उपासना करायला पाहिजे. आज तसं काहीही घडत नाही. कुठेही जा, कोणत्याही देवात जा, गर्दी आहे. प्रत्येकाच्या कानाला मोबाईल असतो, प्रत्येकाचे डोळे त्या मोबाईलवर असतात आणि सगळं हे देव निवांतपणे पाहत असतो. त्याला काही बोलता येत नाही. परंतु चित्रगुप्त कर्म याची मात्र नोंद घेते. खरं म्हणजे देवाच्या दारात आपण जातो देव आहे म्हणून आणि तिथून पुण्यप्राप्ती करून जाताना भरभरून घेऊन जायला पाहिजे. पण 99% भाविक आजही मंदिरातून पुण्यप्राप्ती किंवा पुण्यप्राप्तीचा विचार घेऊन परतत नाहीत. आहे तसंच राहतात किंवा महापाप घेऊन जातात. गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणि गुरुजींनी मला आणखी गोष्ट सांगितली, जे भाविक वैयक्तिक येतात त्यांनाही पाप आहेच आहे, पण त्याहीपेक्षा मोठं पाप असं आहे की जो मोठमोठे ग्रुप घेऊन येतो तो लीडर जर या सूचना देत नसेल आणि तो ग्रुप लीडर आलेल्या भक्तांवर लक्ष देत नसेल, त्यांना सूचना करत नसेल, तर या सगळ्यांचं महापाप त्या ग्रुप लीडरला लागतं. कारण 50 व्यक्ती तो व्यक्ती आणतो ग्रुप लीडर,
50 व्यक्तींनी जर काही गोंधळ केला, गडबड केली, उचापात्या केल्या, तो ज्यांच्यामुळे आला त्या ग्रुप लिडरला हे महापाप स्वीकारावं लागतं नव्हे, त्याला हे महापाप लागतंच. वैयक्तिक तर लागतं, पण ज्याच्यामुळं तुम्ही आज या मंदिरात लांबच्या आलेला आहात, त्याला जर तिथं हा त्रास झाला तर किती भयानक आहे याचा ग्रुप लिडरने विचार करायला पाहिजे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सगळे जे वागणं, बोलणं, चालणं, गप्पा गोष्टी या त्वरित थांबायला पाहिजे. पूर्ण बिनड्रॉप सायलन्स पाहिजे. आणि तो आनंद जर कुणी घेतला किंवा कोणत्या ग्रुपने भविष्यात घेतला तर त्याला खरोखरच तो स्वर्गसुखाचा आनंद होईल. ग्रुप लिडरने, संयोजकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आता दुर्लक्ष कराल, पण कर्माचं लक्ष तुमच्याकडे आहे, तुमच्या ग्रुपवर आहे आणि तुमच्यावर जास्त आहे. कारण तुम्ही कॅप्टन असल्यामुळे ती 50 लोक आलेत आणि 50 लोकांचा त्रास देव सहन करतो, नाराजी दाखवत नाही, परंतु कर्म तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे सावध राहा, सावधान राहा. गुरुजींनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. कारण देवाच्या ठिकाणी गेल्यावर शांतता पाहिजे. तुम्हालाही शांतता आवडते, परंतु तुम्ही स्वतः शांत राहत नाही. ग्रुप लिडरने थोडं या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि सुरुवातीलाच सर्व भक्तांना, आपल्या सदस्यांना काही नियम कडकपणे अंमलबजावणी करण्यास सांगावे किंवा स्वतः करून घ्यावं. ड्रेस कोडबद्दल काही मंदिराने निर्णय घेतलेला आहे. मंदिरात जाताना सुद्धा इतकं सुंदर जायला पाहिजे, इतकं सुंदर गणवेश पाहिजे की तो बघून आसपासच्या लोकांना आणि प्रत्यक्ष देवालासुद्धा समाधान वाटायला पाहिजे. परंतु जे चाललं आहे ते इतकं भयानक चाललं आहे. कुणी बोलत नाही, कुणी विचार करत नाही. जो तो आपल्या पैशाचा मागं लागलेला आहे. परंतु काही ट्रॅव्हल चालक आहेत ते सूचना करतात. विशेष जे करतात त्यांचं मी नाव वगैरे नंतर सांगणार आहे, त्यांचा आम्ही सत्कार पण करणार आहोत. परंतु सभ्यता, शालीनता, विचार हा देवाच्या दारात जातानाच पाहिजे. तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला कसंही जा, तो विषय नसतो, पण देवाच्या दारात गेल्यानंतर देव तुमची वाट पाहत असतो आणि तुम्ही देवासमोर जाणार असता. तेव्हा कसं जायचं, कसं वागायचं, काय करायचं हा तुमचा प्रश्न. पुन्हा एकदा भाविकांना आणि ट्रॅव्हल चालकांना माझी विनंती की आपण मंदिरात चाललं आहे, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं आचरण करा, समजून घ्या, गडबड गोंधळ करू नका, उचापात्या करू नका, शांतता राखा, नामस्मरण करा आणि जे आपल्या हातून अपराध घडले त्याची माफी मागा आणि मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर तुमच्या गप्पा पुन्हा सुरू करा. नमस्कार.